प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. मेंढरे अजूनही कळपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक ओझाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही, येशू बोलावी, विश्वास येऊ तो चालवी. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. त्यांच्यासाठी मी दुःख सोसले, कोण सुनेल आता माझी मेंढरे. मेंढरे अभी कळपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक ओझाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही, येशू बोलावी, विश्वास येऊ तो चालवी. सर्वांना नाव माझे सांगणे आहे, सांगण्या सेवक तयार आहे. सर्वांना नाव माझे सांगणे आहे, सांगण्या सेवक तयार आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. योहान कृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 10 पासून 14 पर्यंतची वचने. योहान 14, 10 ते 14. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करीतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडेच जातो. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्ना करता निवडलेला शास्त्रभाग योहानाचं शुभवर्तमान 14 अध्याय 10 ते 14 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की पित्याकडे जाण्याचा मार्ग किंवा आम्ही देवामध्ये राहायला पाहिजे, आम्ही देवाला ओळखायला पाहिजे. येशू ख्रिस्त फिलिपाला एक प्रश्न विचारतो, फिलिपा, मी इतका काळ तुझ्या जवळ असूनही तू मला का ओळखीत नाहीस? आम्ही देवाला ओळखलेलो आहोत का? कारण येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याने मला पाहिलाय त्याने पित्याला म्हणजे परमेश्वराला पाहिलेलं आहे. होय माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त हा देव आहे आणि जो कोणी त्याच्यामध्ये राहतो, येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये राहतो. का तू असं विश्वास धरीत नाही का? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ते माझ्या मनच्या नाहीत, माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. आणि येशू ख्रिस्ताने अनेक प्रकारचे काम केले, त्याच्या कार्याला पाहून परमेश्वर त्याच्या बरोबर आहे,
पिता त्याच्या बरोबर आहे आम्ही ओळखायला पाहिजे. तो पित्यामध्ये आहे. तो स्वतः म्हणतो मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे, हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्याने माझे खरे माना. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे काही आम्ही त्याच्या नावाने त्याच्याजवळ मागतो तर तो ते आमच्यासाठी करेल. अशासाठी की पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून जे काय मी देवाच्या नावाने येशू ख्रिस्ताकडे मागतो ते तो करतो. कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मी आणि पिता एक आहे, पिता माझ्यामध्ये व मी पित्यामध्ये राहतो. आणि म्हणून तुम्ही आणि मी विश्वास करायला पाहिजे की येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे, तो देवाचा पुत्र आहे आणि जे काय आम्ही त्याच्याकडे मागत आहोत तो ते आमच्यासाठी करणार आहे. आज येशू ख्रिस्ताच्या नावाने पित्याकडे जे काय मी मागू ते तुमच्यासाठी माझ्यासाठी तो करणार आहे. कारण तो स्वतः म्हणतो मी आणि पिता एक आहे, तो त्याच्या बरोबर आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, या त्या येशू ख्रिस्ताकडे मागा जे तुम्हाला मागायचं आहे. जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल तर ते मी करेन. आज कुठली गोष्ट मला ठाऊक नाही, पण जे काही तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने देवाकडे मागाल देव ते तुमच्यासाठी करणार आहे. देव बाप करू या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येतोय, तुला धन्यवाद देतोय प्रभूजी. तू खरोखर परमेश्वर बाप्पा येशू ख्रिस्ता समवेत आहेस. आणि म्हणून प्रभूजी जे कोणी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्याकडे मागत आहेत प्रभू, अशा प्रत्येकास तू देतोस. विशेष मुख्य म्हणजे परमेश्वर बाप्पा, प्रत्येकाने तुला ओळखावं, तुझे कार्य तुझे कृत्य तू या जगात कशासाठी आला परमेश्वर बाप्पा प्रत्येकाला ते समजावं प्रभू. आणि जे कोणी तुझ्याकडे काही मागतात प्रभू त्या प्रत्येकास तू देतोस प्रभूजी. आणि म्हणून प्रार्थना करतो आज परमेश्वर पिता येशू ख्रिस्ताच्या नावाने जो कोणी तुझा धावा करतो, तुझ्याकडे काही मागतो प्रभू, त्या प्रत्येकास तू ते दे. विशेष करून तारण दे परमेश्वर बाप्पा. मी प्रार्थना करतोय प्रभूजी, त्या प्रत्येकाची प्रार्थना ऐक, त्यांनी तुला ओळखावं, जाणावं आणि प्रभू तुझा स्वीकार करावा असं तू कर. येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे. माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे. माझे प्रेम दाखविणारे हृदय हवे. मी मागतो तुम्हाला मला द्याचे, रे अजूनही कडे पत्नाई. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.